वैजापूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींवर पोलिसांनी कडक कारवाई करत तब्बल 8,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्यरात्री तसेच दिवसा मोठ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दुचाकी स्वारांकडून विशेषतः बुलेट गाड्यांवरील बदललेल्या सायलेन्सरमुळे प्रचंड कर्णकर्कश आवाज केला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वैजापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या आदेशानुसार विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शहरातील प्रमुख चौकामध्ये नाकाबंदी करून एकूण 8 बुलेट दुचाकींवर कारवाई केली आहे. या वाहनांचे सायलेन्सर सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे असल्याचं निष्पन्न झाल्यानं मोटार वाहन अधिनियम कलम 1994 FI दंड अन्वये कारवाई करत एकूण 8,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाईनंतर संबंधित दुचाकींचे कर्णकर्कश सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर बसवण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनं मालकांना परत देण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर तात्काळ काढून घ्यावेत. कायद्याचं पालन करून सार्वजनिक व सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या मोहिमेत वैजापूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात वैजापूर पोलिसांचा हा इशारा मानला जात असून नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.